सातवा प्रश्न बघा काय आहे. प्रत्येक टेक 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 kilometer per hour. Find the speed of water current. मग आता प्रतीकने काय केले, बोटने ट्रॅव्हल केले. ठीक आहे. 36 किती टाइम लागला त्याला ट्रॅव्हलिंगसाठी? 8 hours लागले. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी? 36 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. आणि जेव्हा अपस्ट्रीम असते तेव्हा स्पीड मधून अपस्ट्रीमचा स्पीड वॉटरचा स्पीड मायनस करायचा आणि जेव्हा डाऊनस्ट्रीम असते तेव्हा तो प्लस. जर पाणी पण आतमध्येच चालले ना, आपण पण आतमध्येच चाललोय, पाणी आपल्याला हेल्प करेल ना. सायकल चालवताना वारा जर ऑपोजिट असेल तर स्पीड कमी होतो का आपला? होतो. आता टोटल टाइम किती लागला प्रतीकला? फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. पाण्याचं स्पीड माहिती किती आहे? नाही माहिती. मग तो एक्स कन्सिडर करू. स्पीड कन्सिडर स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू एक्स. वॉटरचा स्पीड किती कन्सिडर केला? एक्स. स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीडला युनिट काय असतं? किलोमीटर पर आवर. युनिट देणं मस्त असतं, इथे युनिट वापरायचं असतं. त्याच्यानंतर पुढे बघा काय सांगितले. आता टोटल टाइम किती लागला त्याला? 8 hours. टोटल टाइम इज इक्वल टू 8 hours. त्याच्यानंतर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले त्यांनी? टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 36 किलोमीटर. 8 hours मध्ये तो किती गेला? 36 किलोमीटर गेला. त्याच्यानंतर आता डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमचा स्पीड, त्याचा स्पीड पण दिलेला आहे आपल्याला इथे. त्याचा स्पीड, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज इक्वल टू 12 किलोमीटर. मग स्टील वॉटर शांत पाणी असताना त्याचा स्पीड किती होता? 12 किलोमीटर. मग स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम इज इक्वल टू, अपस्ट्रीम मध्ये काय करायचं? स्पीड ऑफ वॉटर करंट किती आपला? एक्स. तो अपस्ट्रीमला असताना आपल्या नॉर्मल स्पीड मधून मायनस करायचा, म्हणजे इथे काय होईल? 12 मायनस एक्स किलोमीटर. आणि डाऊनस्ट्रीमचा प्लस करायचा. स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम इज इक्वल टू 12 प्लस एक्स किलोमीटर. इथे मायनस का केला? बिकॉज पाणी आपला स्पीड कमी करतं, पाणी पुढे येते आणि आपण मागे चाललो. आणि इथे स्पीड ऍड का केला? बिकॉज आपणही पुढे चाललोय आणि पाणी आपल्याला, म्हणजे पाण्याचा स्पीड आपल्या स्पीड मध्ये ऍड झाला ना, म्हणून इथे तो ऍड केला. मग आता इथे काय सांगितलंय तुम्हाला? स्पीड काढायचंय. स्पीड साठी फॉर्म्युला काय असतो? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. पण तुम्हाला इथे डिस्टन्स पण दिलेला आहे, टाइम पण दिलेला आहे. आपल्याला टोटल टाइम दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचंय? टोटल टाइम घ्यायचं. टाइम इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल? डिस्टन्स अपॉन स्पीड. मग टोटल टाइम किती लागला त्याला? 8 hours. त्याची स्पीड 2 येते, अपस्ट्रीमचा वेगळा आणि डाऊनस्ट्रीमचा वेगळा आहे. मग डिस्टन्स मात्र सेम. डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर. मग इथे 36 अपॉन, आपण इथे आधी स्पीड इन अपस्ट्रीम प्लस स्पीड इन डाऊनस्ट्रीम इज इक्वल टू 2 इंच स्पीड मिळून त्याला टोटल टाइम किती लागला? 8 hours. आता त्याचा जो टाइम आहे, टाइम इन
अपस्ट्रीम आणि टाइम इन डाउनस्ट्रीम हाताचा लागलेला टाइम. मग आता इथे किती येईल, डिस्टन्स किती आहे 36. अपस्ट्रीम साठी लागलेला टाइम कसा करणार आपण, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे 36 आणि अपस्ट्रीमचा स्पीड किती आहे 12 मायनस एक्स प्लस टाइम इन डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीम साठी लागलेला टाइम, डिस्टन्स सेम आहे 36 आणि स्पीड किती आहे 12 प्लस एक्स इज इक्वल टू 8. मग आता इथे दोघांमध्ये 36 कॉमन आहे. 36 ब्रॅकेटच्या बाहेर घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 1. 12 मायनस एक्स प्लस 1 अपॉन 12 प्लस एक्स इज इक्वल टू 8. ॲडिशन करायचं म्हणजे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल, तो सेम नाहीये. 12 प्लस एक्सनी इकडे मल्टिप्लाय करा, 12 मायनस एक्सनी इकडे मल्टिप्लाय करा. हे काय होईल 36 1 12 प्लस एक्स divides by 12 minus x 12 plus x plus 1 12 minus x divides by 12 plus x 12 minus x is equal to 8. त्याच्यानंतर पुढे आता हे दोन ब्रॅकेट सेम झाले म्हणजे डिनॉमिनेटर एकदाच घ्यायचं, ह्या दोघांचं ऍडिशन करा is equal to 36 ब्रॅकेट मध्ये 12 प्लस एक्स प्लस 12 मायनस एक्स डिवाइड्स बाय 12 प्लस एक्स 12 मायनस एक्स ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू किती आहे 8 आहे ना. हा जो 36 इकडे जाऊन डिवाइड होईल, मग हे काय आलं 12 प्लस 12 24. हा प्लस एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल होतील एकमेकांना. इथे खाली आता हे जे दोन ब्रॅकेट आहेत हे ब्रॅकेट असे तयार झाले का a प्लस बी आणि a मायनस बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असे झाले नाही. 12 प्लस एक्स आणि 12 मायनस एक्स म्हणजे हे काय झालं a प्लस बी आणि a मायनस बी. मग हे काय होईल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच 12 चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू 8 अपॉन 36. मग आता हा जो 24 इकडे याला आधी स्क्वेअर करून घेऊ. 24 अपॉन 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 अपॉन 36. हा 36 इकडे मल्टिप्लाय येईल, 8 इकडे डिवाइड येईल आणि हा 144 मायनस एक्स स्क्वेअर इकडे जाईल. 24 मल्टिप्लाइज बाय 36 याला इकडे आणला, आता याला इकडे काढ. 8 इन ब्रॅकेट 144 मायनस एक्स स्क्वेअर. मग आता हा जो 8 चा स्क्वेअर आहे हा परत 8 आहे तो परत इकडे डिवाइड येईल. 24 multiplied by 36 divides by 8 is equal to 144 minus x square. 8 1 जा 8, 8 3 जा 24. 3 नी 36 ला मल्टिप्लाय करा. 3 6 जा 18 कॅरी ओव्हर आला 1. 3 3 जा 9, 9 plus 1 10 is equal to 144 minus x square. मग आता हा जो 108 आहे याला इकडे पाठवू आणि x ला इकडे आणा. x स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108. 144 मधून 108 गेले किती राहिले खाली 36. x स्क्वेअर इज इक्वल टू 36. मग स्क्वेअर रूट घ्या दोघांचे. x इज इक्वल टू प्लस मायनस 6. स्क्वेअर रूट घेताना ते प्लस आणि मायनस दोन्हीमध्ये पण घ्यायचं असतं. बट एक्स आपण काय कन्सिडर केलेला आहे स्पीड ऑफ वॉटर. स्पीड निगेटिव्ह मध्ये असतो का नाही. स्पीड इज नॉट निगेटिव्ह नंबर. therefore x is equal to 6 किलोमीटर बरोबर. आणि therefore
मग आपण एक्स काय कन्सिडर केलेला आहे, स्पीड ऑफ वॉटर करंट. देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू 6 km/h. 8 नंबरचा प्रश्न बघा. पिंटू टेक 6 days more than those of Nishu to complete certain work. निशू पेक्षा पिंटू किती दिवस जास्त घेतो एक काम करण्यासाठी, 6 days. बट निशूला किती दिवस लागतात माहिती आहे का आपल्याला? नाही. मग निशूला किती दिवस लागले, किती दिवस लागतील, x days. कन्सिडर निशू टेक्स x days. निशू टेक x days to complete वर्क. त्याला किती दिवस लागले वर्क कंप्लीट करण्यासाठी, x days लागले. मग आता पिंटूचे डेज किती झाले, x + 6. पिंटू टेक x + 6 days to complete वर्क. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले आपल्याला, टुगेदर ते फिनिश इट इन 4 days. दोघं मिळून ते वर्क किती दिवसात कंप्लीट करतात, 4 दिवसात, 4 days मध्ये. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर अलोन. जर त्यांनी एकट्याने काम केलं तर ते काम कंप्लीट करायला त्यांना किती दिवस लागतील. म्हणजे आपल्याला काय काढायचंय, एक्स पण काढायचं आहे आणि x + 6 पण काढायचं आहे. मग त्याच्या आधी त्यांनी एका दिवसात किती काम केलं ते काढायचं. म्हणजे कन्सिडर दोघांना मिळून 4 दिवस लागले, मग एका दिवसाला किती काम करतात ते काढावं लागेल ना. मग निशू डू वर्क इन 1 day. एका दिवसाचं वर्क किती झालं, 1/x. एका दिवसाचं वर्क किती झालं, 1/x. 1/x का घेतलं, सपोज मी 10 दिवसात काम केलं, 10 दिवसात सपोज किती काम केलं मी, काय आता सर्टन काही x days टू कम्प्लीट द वर्क. x days लागले काम कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे सपोज आपण इथे इन्कमचे एक्झाम्पल म्हणून सांगते तुम्हाला. फक्त 10 दिवसात मी 50 रुपये कमवले. मी किती रुपये कमवले, 50 रुपये. मग मी एका दिवसाला किती कमवले हे काढण्यासाठी मला 1/50 करावं लागणार आहे ना. तसं इथे 1/x. मग आता पिंटूला किती पैसे लागले, पैसे नाही लागले. पिंटू डू वर्क इन 1 day इज इक्वल टू 1/x + 6. आणि त्यांनी दोघांनी मिळून किती दिवसात काम कंप्लीट केलं, 4 दिवसात. मग एका दिवसाला हा एवढं काम करतो, एका दिवसाला हा एवढं काम करतो. दोघांचं काम किती झालं, अकॉर्डिंग टू कंडिशन. पूर्ण काम करायला त्यांना 4 दिवस लागले. बट हे एकाच दिवसाचं काम आहे दोघांचं. मग हे काम त्यांनी किती, 1/4 days मध्ये कंप्लीट केलं ना. 1/x + 1/x + 6 इज इक्वल टू 1/4. हे झालं एका दिवसाची रेंज त्यांची. 4 दिवसात टोटल काम करतात, 4 दिवसाचं हे काम आणि एका दिवसांचं एवढं काम झालं त्यांचं 1/4 ना. 4 दिवसात पूर्ण काम म्हणजे एका दिवसात 1/4, त्याला आपण 1/4 म्हणतो. एवढं काम ते एका दिवसात करतात दोघं मिळून. मग आता ही जी कंडिशन आहे इथं डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. मग डिनॉमिनेटर सेमला काय होईल, 1x + 6x + 6 इज इक्वल टू 1. इकडे x + 6 इकडे x इज इक्वल टू 1/4. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होईल. विज्ञान आणि नाही लक्षात द्या, x + 6 + x 1 मल्टिप्लाय केल्यावर हा xच झाला. डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम येणार आहे म्हणून एकदाच घ्यायचा तो कॉमन. तो काय येईल, x² + 6x इज इक्वल टू 1/4. x आणि x किती झाले, 2x. क्रॉस मल्टिप्लाय होईल हे.
मग डायरेक्ट घेऊ आपण 4 इन ब्रॅकेट 2x प्लस 6 इज इक्वल टू 1 एक्स स्क्वेअर प्लस 6x किती होईल रे 4 2 जा 8x प्लस 4 6 जा 24 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x हे दोन्ही इकडे घेऊन जाऊ एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0 इक्वेशन काय मिळालं एक्स स्क्वेअर 8x मधून 6x मायनस होतील खाली राहिलं मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0 मग आता फॅक्टरायझेशन सोडवायचं नको सोपं आहे फॅक्टरायझेशन त्याचं उगा अवघडच जात आहे a is equal to 1 b is equal to 2 minus 2 आणि c is equal to minus 24 फॅक्टर सोपे असल्यावर करायला काय प्रॉब्लेम आहे 6 4 जा डायरेक्ट फॅक्टर होतात ना टेबलच नाही आहे आम्हाला इथं 24 दिसतोय इथं 2 आहे 6 4 जा 24 प्लस 6 आणि मायनस 4 मायनस 6 आणि प्लस 4 झाले ना मायनस 2 उगाच अवघड मेथड मध्ये घुसताय चला मला काय करायचं मला थोडी पेपर लिहायचं मग फॉर्म्युला वापरला b स्क्वेअर मायनस 4ac मायनस 2 चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइज बाय 1 मल्टिप्लाइज बाय मायनस 24 मायनस 2 चा स्क्वेअर 4 मायनस 4 आणि मायनस 24 प्लस होईल किती येईल 4 2 जा 4 4 जा 16 त्यावर आला 1 4 2 जा 8 आणि 1 9 9 plus 4 100 पुढचा फॉर्म्युला वापरा x is equal to minus b plus minus b square minus 4ac upon 2a x is equal to minus minus 2 plus minus root 100 divides by 2 multiplies by 1 x is equal to minus minus plus plus minus 100 कितीचा स्क्वेअर आहे 10 divides by 2 दोन ब्रॅकेट सेपरेट करा x is equal to 2 plus 10 divides by 2 x is equal to 12 divides by 2 x is equal to 6 आणि दुसरी व्हॅल्यू काय येईल x is equal to 2 minus 10 divides by 2 x is equal to minus 8 divides by 2 x is equal to minus 4 ह्या दोन व्हॅल्यू झाल्या आपण काय काढतोय डेज काढतोय ना एखादं काम कंप्लीट करण्यासाठी ते मायनस मध्ये असतील का डेज आर नॉट इन निगेटिव्ह नंबर therefore x is equal to 6 ह्याला आपलं करेक्ट आन्सर मग आता हे एवढंच आन्सर काढायचं नाहीये तुम्हाला हे दोन्ही पण काढायचे तर मग निशूला किती डेज लागले आणि याला पिंटूला किती डेज लागले ते फाइंड आउट करायचं therefore निशू टेक्स निशूने किती दिवस घेतले 6 days टू कंप्लीट वर्क अँड पिंटू टेक्स पिंटूला किती दिवस लागले 6 plus 6 12 days to complete work. जैसे कि ये फाइंड आउट करा therefore into x x plus 6 days is equal to 6 plus 6 is equal to 12. If 460 is divided by natural number 460 हा नंबर तो कशाने तरी काय केला डिवाइड केला म्हणजे एका नॅचरल नंबरने त्याला डिवाइड केला त्या नॅचरल नंबरने डिवाइड केला म्हणजे क्वेश्चन इज 6 more than 5 times the divisor डिवायझर काय माहिती आहे का आपल्याला नाही माहिती काहीतरी एका नंबरने डिवाइड केलं म्हणजे डिवायझर आपल्याला कन्सिडर करावा लागेल आणि येणारा क्वेश्चन हा काय असणार आहे डिवायझर म्हणजे काय असतं आधी ते लक्ष द्या इकडे लक्ष द्या नंतर लिहा इथे जो नंबर असतो त्याला काय म्हणतात इथे असतो तो डिवायझर इथे असतो तो क्वेश्चन इथे असतो तो डिव्हिडर
आणि जो खाली येतो तो रिमाइंडर. बरोबर, हा रिमाइंडर असतो. मग याचा एक फॉर्म्युला होता 7वीत 8वीत काहीतरी एक फॉर्म्युला होता, आठवतोय? डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर मल्टिप्लाय बाय क्वेश्चन प्लस रिमाइंडर. तो फॉर्म्युला ह्या क्वेश्चन साठी वापरायचा आहे तुम्हाला. आता आधी कन्सिडर करावं लागेल आपल्याला. काय क्वेश्चन किती आहे आपला? 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. बट डिवायझर माहिती आहे का किती आहे? नाही माहिती. मग काय करायचं? कन्सिडर डिवायझर इज इक्वल टू एक्स. डिवायझर काय कन्सिडर केला? एक्स कन्सिडर केला. त्याच्यानंतर मग आता क्वेश्चन काय मिळेल आपल्याला? काय दिलेलं आहे आपल्याला? क्वेश्चनची कंडिशन काय दिली? क्वेश्चन इज इक्वल टू कंडिशन काय? 6 मोर दॅन म्हणजे 6 प्लस. जेव्हा मोर दॅन असतं तेव्हा काय करायचे? प्लस करायचे. 6 प्लस 5 टाइम्स द डिवायझर म्हणजे 5x. 5 टाइम्स म्हणजे 5 ने त्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. हा झाला तुमचा क्वेश्चन. मग आता जो आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरू. आपले रिमाइंडर वगैरे ते सांगितले का इथे? अँड द रिमाइंडर इज 1. रिमाइंडर किती सांगितलाय? रिमाइंडर इज इक्वल टू 1 एवढं दिलेलं आहे. मग आपल्याला क्वेश्चन आणि डिवायझर हे दोघं काय करायचे? फाइंड आउट करायचे. मग आता काय करावं लागेल? इथं आपल्याला फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय आपला? आणि नंबर काय दिलेला आहे आपल्याला? आपला डिव्हिडंड काय? ऍक्च्युअल नंबर काय आपला? 460 हा नंबर आहे ना. ह्या नंबरला डिवाइड वगैरे केलंय ना. मग आता फॉर्म्युला काय आपला? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाइज बाय क्वेश्चन प्लस रिमाइंडर. मग आता डिव्हिडंड किती आहे? 460. डिवायझर किती आहे? x इंटू क्वेश्चन किती आहे? 6 प्लस 5. 6 प्लस 5x प्लस रिमाइंडर किती आहे? 1. मग आता x ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. x इंटू 6 6x. x इंटू 5x 5x चा स्क्वेअर. हा प्लस 1 तसाच येईल. म्हणजे जे 460 आहे त्याला इकडे घेऊन जाऊ. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल? ह्या इक्वेशनला व्यवस्थित लिहू. 5x स्क्वेअरला आधी लिहू आणि 6x ला नंतर लिहू. 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460. मग आता 460 मधून 1 गेला. हा 1 प्लस आहे, 460 मायनस आहे. दोघांचं काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. 1 प्लस 1 मायनस 1 इज इक्वल टू 0. इक्वेशन काय बनलं तुमचं? 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. मग आता हे इक्वेशन मिळालं आपल्याला. बरोबर आहे. मग आता ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय करायचे? एक्स आणि वाय काढायचे. मग आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग हे किती येईल? 459 मल्टिप्लाइज बाय 5. 5 9 जा 45. 4 आले कॅरीवर. 5 5 जा 25 आणि 4 29 कॅरीवर आले 2. 5 4 जा 22. हा जो नंबर आहे त्याचे फॅक्टर करावे लागतील. आता ह्या नंबरचे फॅक्टर्स करायचे तुम्हाला. इकडे वरली त्या 2295 ह्या नंबरचे असे फॅक्टर्स करायचे की मल्टिप्लिकेशन प्लस मध्ये येईल की मायनस मध्ये तो नंबर? इथं मायनस साइन आहे म्हणजे मायनस मध्ये. आणि त्याचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. ऍडिशन करून किती आलं पाहिजे? प्लस 6. असे दोन नंबर शोधायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन एवढं येईल आणि ज्याचं ऍडिशन एवढं येईल. आता हे पण कॉम्प्लिकेटेड आहे बट फॅक्टर करून तुम्ही नंबर्स काढू शकता. परत एकदा फॅक्टरायझेशन करूया. नंबर काय आपला? 2295. साइन आपण नंतर विचारात घ्यायचं. 5 ने डिवाइड होईल त्याला. 5 4 जा 20. 2 5 5 जा 25. परत किती उरले? 4 5 9 जा 45. मग आता ह्या नंबरला किती डिवाइड होतं? 3 ने डिवाइड होईल त्याला.
3 1 जा 3, 3 5 जा 50 आणि 3 3 जा परत एकदा 3 डिवाइड होईल 3 5 जा 50 आणि 3 1 जा 3 परत एकदा याला 3 ने डिवाइड होतं 3 1 जा 3 3 7 जा 21 आणि 17 1 जा 17. आता या फॅक्टर्स वरून तुम्हाला असे फॅक्टर्स ठरवायचे की ज्याचं ॲडिशन किती येणार आहे एवढं आणि ज्याचं मल्टिप्लिकेशन एवढं. मग आता बघा कसे ठरवायचे 5 3 जा 15 15 3 जा 45 इथपर्यंत मी केलं बरोबर आहे. इथपर्यंत केल्यानंतर इथे नंबर किती आला 51 45 आणि 51 दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर किती येतं 6 येतं ना. आता मी इथपर्यंतच का केलं ते पण बघा. हे जे फॅक्टर मी एवढंच केलं 5 3 जा 15 एवढे 15 झाले की इकडचा नंबर चेक करायचा. इकडचा नंबर किती आहे 153 एवढ्या मोठ्या नंबर मधून 15 गेल्यावर 6 येणार आहेत का नाही. मग मी परत एका खालच्या नंबरकडे आले 15 3 जा 45. मग आता मी 45 ला कोणासोबत क्रॉस चेक केलं 51 सोबत. मग 51 सोबत क्रॉस चेक केल्यावर 6 आन्सर मिळाले ना मला. म्हणजे आपले फॅक्टर काय होतात 45 आणि 51 हे झाले आपले फॅक्टर. मग आता सांगा कोणत्याला मायनस साइन देऊ आणि कोणत्याला प्लस साइन देऊ. 51 ला प्लस आणि 45 ला मायनस कारण की इथं मोठ्या नंबरचं साइन असतं ना प्लस. मग हे झाले आपले फॅक्टर. हे फॅक्टर इकडे पुट करून घेऊ. मग 5x² मायनस 45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. मग ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे 5x. हा 5 ने डिवाइड होणारा नंबर आहे ना. मग 5 बाहेर निघाला. इथे x² इथे x आहे म्हणून x बाहेर निघाला. मग इथला एक x राहिला तसाच x² म्हणजे एक इकडे मायनस 5 च्या टेबलमध्ये 45 किती नंबरला आहे 9. इथे आला 9 प्लस हा इथं 51 तसाच बाहेर येणार आहे बिकॉज ह्या नंबरला 51 ने डिवाइड होत आहे ना. ऑलरेडी 51 फॅक्टर मिळाला आहे आपला त्याचा म्हणजे 51 बाहेर येईल आणि ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 9 इज इक्वल टू 0. हा आणि हा ब्रॅकेट ऑलवेज सेम येत असतात. मग आता हे लिहून घ्या. दोन ब्रॅकेट सेम आले त्यात घ्या x मायनस 9 आणि दुसरा ब्रॅकेट काय येईल 5x प्लस 51. मग आता हे दोन ब्रॅकेट सेपरेट झाले. ह्या दोन ब्रॅकेट पासून वेगळं करा. x मायनस 9 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू किती आन्सर मिळालं 9. त्याच्यानंतर दुसरं काय आहे 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. मग 5x इज इक्वल टू मायनस 51 हा प्लस होता इकडे जाऊन काय झाला मायनस झाला. x इज इक्वल टू मायनस 51 डिवाइड बाय 5. मग आता हे आन्सर एवढंच येणार आहे. डिव्हिजन होईल का नाही होणार. आणि आपण काय काढतोय डिवाइजर काढतोय. नॅचरल नंबर काढायचा आपल्याला. मायनस मध्ये असतो का नॅचरल नंबर नसतो. मग x आपल्या मायनस मध्ये येणार आहे का नाही. मग इथे लिहायचं नॅचरल नंबर्स आर नॉट निगेटिव्ह. Therefore x is equal to 9. म्हणून x ची व्हॅल्यू काय मिळाली 9. आपल्याला फक्त x काढायचा आहे का नाही. आपल्याला काय काढायला विचारले डिवायझर आणि क्वेश्चन दोन्ही. मग आता क्वेश्चन काढू. किती मिळेल आपल्याला क्वेश्चन. क्वेश्चनसाठी काय वाटलं गेलं आपण 6 प्लस 5x. मग 6 प्लस 5 मल्टिप्लाइज बाय x किती मिळाला 9. 6 प्लस 9 5 जा 45. 45 plus 6 51 and खाली therefore divisor is equal to 9 and quotient is equal to 51. So that is the answer. क्वेश्चन बघा काय दिलाय. डायग्राम काढून दिले. एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय असतो
एरिया ऑफ ट्रॅपेझियम स्टँडर्ड 8. काही विचारू नका मला जुनं. एवढं सगळं दिलेलं आहे तुम्हाला बरोबर. आणि ऍक्टिव्हिटी दिलेली आपल्याला डायरेक्टली इथं. मग आता आपल्याला काय करायचंय ए बी हे चला गप्प बसा बडबड नको. ऍक्टिव्हिटी दिलेली या क्वेश्चनची आपल्याला आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय ए बी सी डी त्याच्यानंतर ए बी आणि बी सी ए बी बी सी बी सी आणि ए बी. इथे इक्वलचं साइन दिलेलं आहे म्हणजे हे जे सिमिलर साइन याचा अर्थ काय होतो BC इज इक्वल टू AD. दोघांचे डिस्टन्स सेम असणार आहे. हा दिलेला जो आहे हा ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम कशाला म्हणतात ज्याच्या दोन लाईन काय असतात पॅरलल असतात. ऑपोजिट लाईन्स आर पॅरलल. मग इथे तुम्हाला दिलंय ABCD इज ट्रॅपेझियम. मग आता हा दिलेला ट्रॅपेझियम काय त्याचं रिझन पण तुम्हाला दिले. AB इज पॅरलल टू CD एवढं दिलेलं आहे. मग एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय असतो बरं. एरिया ऑफ ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला असतो 1/2 प्लस आता सम ऑफ टू पॅरलल साइड. समोरच्या ज्या दोन पॅरलल साइड्स आहेत ना त्याचा सम करायचा. सम ऑफ टू पॅरलल साइड मल्टिप्लाइज बाय हाईट. हा ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला आहे. इथं तो फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली टाकून दिलेला आहे. बट डायरेक्ट टाकल्यानंतर तो का टाकलाय हे पण समजलं पाहिजे ना म्हणून आपण इथे फॉर्म्युला लिहिलाय. मी ऍक्टिव्हिटी बेस सोडवत नाहीये. मग इथे एरिया ऑफ ट्रॅपेझियम आता हे दिलेले आहे तुमच्या बुक मध्ये. एरिया ऑफ ABCD इज इक्वल टू 1/2 सम ऑफ टू पॅरलल साइड. पॅरलल साइड कोणती AB आणि BC ह्या दोन पॅरलल साइड. मग AB म्हणजे किती AB प्लस BC मल्टिप्लाइज बाय हाईट म्हणजे ही जी स्ट्रेट असते ना इथे डायग्राम मध्ये परपेंडिक्युलरचं सिम्बॉल पण दिलेलं आहे. ही जी परपेंडिक्युलर लाईन हिला म्हणतात हाईट. मग ती किती आहे AM. इथं ऍक्टिव्हिटी मध्ये बघा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय येईल मग तुमचं AM येतो. त्याच्यानंतर इथं व्हॅल्यूज पुट करू आता. 1/2 एरिया दिलेला आहे तुम्हाला. एरिया किती दिलाय 33. मग 1/2 AB ची व्हॅल्यू किती आहे x प्लस BC किती आहे 2x प्लस 1 इंटू AM किती आहे x मायनस 4. मग आता हे सॉल्व करून घेऊ. 33 1/2 हा जो 1/2 हा 2 इकडे डिनॉमिनेटरला इकडे काय येईल मल्टिप्लायला येईल. तो मल्टिप्लायला आणला इकडे. मग हे काय झालं हा x आणि हे 2x किती झाले 3x प्लस 1 आणि सेकंड ब्रॅकेट काय आहे x मायनस 4. मग आता इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 33 2 जा 66 इज इक्वल टू 3x x मायनस 4 प्लस 1 x मायनस 4. एकदा ह्या 3x ने मल्टिप्लाय केलं एकदा ह्या 1 ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला. 3x इंटू x किती झालं 3x स्क्वेअर. 3 4 जा 12x. 1 मल्टिप्लाइज बाय x 1 आणि 1 मल्टिप्लाइज बाय 4 इथे x आणि हा 1 मल्टिप्लाइज बाय 4 मायनस 4. मग आता हे सॉल्व करून घ्या. 66 इज इक्वल टू 3x स्क्वेअर. हा 12x आणि हा प्लस x किती होईल खाली किती शिल्लक राहतील 11x मायनस 11x मायनस 4. हा 66 इकडे प्लस इकडे जाऊन मायनस होईल. मग इक्वेशन मिळालं 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4 मायनस 66 इज इक्वल टू 0. मग 66 आणि 4 किती झाले 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 70 इज इक्वल टू 0. आणि आता याला सॉल्व करायचं. मग कोणती मेथड वापरायची फॉर्म्युलाच वापरायची. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे फॉर्म्युला कुठं वापरायची पुस्तकाच्या मेथड घेऊन जावं लागेल ना आपल्याला.
मग आता टेक्स्टबुकच्या अकॉर्डिंग सोडवावं लागेल. मग आता इथं मेथड कोणती वापरावी लागेल? फॅक्टरायझेशन मेथड. 7 3 जा, ह्या 17 3 जा करावं लागेल ना, 3 आहे ना इकडे, म्हणजे 2 10. मग आता 2 10 चे असे फॅक्टर्स करायचे की जे काय असतील, ज्याचं मल्टिप्लिकेशन 2 10 येईल आणि ज्याचं ॲडिशन एवढे येईल, -11. बरं, सोपे फॅक्टर आता हे -11 21 10 जा, -21 आणि +10, हे मायनस यायला पाहिजे, हे मायनस झालं आन्सर. मग आता हे फॅक्टर्स इकडे अप्लाय करून घ्या. 3x² -21x +10x -70 = 0. ह्या दोघांमध्ये कॉमन काय येईल? ह्या दोघांमध्ये कॉमन काय येतं? 3 पण आहे आणि x पण कॉमन आहे. ब्रॅकेटच्या बाहेर आला 3x, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? x - 7 प्लस ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? 10. 10 ने डिवाइड होतं ना 70 ला, ब्रॅकेटमध्ये राहिलं x - 7 = 0. आणि मग आता ब्रॅकेट सेपरेट करून घ्या. एक ब्रॅकेट येईल x - 7 आणि दुसरा ब्रॅकेट, हे बाहेरचे नंबर्स घ्यायचे, 3x + 10. मग आता x - 7 = 0. x काय आन्सर आलं? 7. दुसरं ब्रॅकेट काय आपलं? 3x + 10 = 0. 3x -10, x -10 / 3. बट आपल्याला काय करायचं? साईडच्या लेंथ काढायच्यात आणि लेंथ मायनस मध्ये असतात का? नाही. साइड्स ऑफ ट्रॅपेझियम are not in negative number. Therefore, we have the diagram of साइड्स निगेटिव्ह नसतात. Therefore, x काय आन्सर आलं मग आपलं? 7. हे आन्सर करेक्ट झालं ना आपले. हे रॉंग आहे म्हणजे ते करेक्ट आहे. आपल्याला फक्त तेवढं आन्सर काढायचं नाही, आपल्याला पुढे साइड्स पण काढायच्या. मग साइड, पहिली साइड दिलेली तुम्हाला AB म्हणजेच किती होती आपली? x होती, बरोबर आहे. AB = x = 7. त्याच्यानंतर दुसरी साइड काढायची आपल्याला, BC काढू आपण. इथे डायग्राम मध्ये सपोज CD दिलेली इथे. मग आता CD काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? 2x + 1. मग 2 × 7 + 1, 2 7 जा 14 + 1 = 15. किती येईल ते डिस्टन्स? 15. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढची साईड काय करायची आपल्याला? AD. आता AD आपण फाइंड आउट करू शकत नाही बिकॉज ती आपल्याला दिलेली नाही. आपण आधी BC फाइंड आउट करून घेऊ. मग BC = x - 2. मग x ची व्हॅल्यू किती आपल्या? 7 - 2 = 5 and BC = AD. Therefore, AD also = 5. AD पण किती मिळाली? 5. आणि परत एकदा खाली लिहायचं. Therefore, sides of trapezium AB = 7, CD = 15 and BC = AD = 5. ह्या झाल्या आपल्या ट्रॅपेझियमच्या 4 साइड्स. ते ऑलरेडी गिव्हन आहे आपल्याला. इथे मेन्शन केले ना आपण. इथे रिझन दिले ना आपण की त्या दोन्ही इक्वल आहेत. काय झालं? थर्ड क्वेश्चन बघा काय आहे. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. एक ऑरेंज गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये किती ऑरेंज ट्रीज येतं? 150.
the number of trees in each row is 5 more than that in each column. मग आता गार्डन आहे म्हणजे असे रोज मध्ये असतात ना, रोज आणि कॉलम मध्ये असतात ट्रीज. मग आता इथे तुम्हाला काय सांगितलंय, नंबर ऑफ रोज इन इच ट्री, प्रत्येक रो मध्ये असणारे ट्रीज हे किती येतं, 5 मोर दॅन दॅट ऑफ इन इच कॉलम. कॉलम पेक्षा 5 नी जास्त आहेत कशामध्ये, रो मध्ये. मग आता हे कॉलम आहेत आणि हे रोज येतं. आपल्याला जर काढायचे, सपोज तुम्ही अशी लाईननी बसली तर मग काय करावं लागतं, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम मल्टिप्लाइज बाय नंबर ऑफ ट्रीज इन रोज, दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल तुम्हाला आन्सर. मग इक्वेशन तयार होईल. मग आता इथे आपल्याला दिलेलं काय नाही, आपल्याला कन्सिडर काय करावं लागेल, कन्सिडर नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम, नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम. किती एका कॉलम मध्ये ट्रीज किती कन्सिडर करायचे, एक्स. मग आता नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, प्रत्येक रो मध्ये किती येतील आता ते, 5 मोर दॅन ईच कॉलम. 5 मोर दॅन म्हणजे काय करायचं असतं, प्लस करायचं असतं, प्लस एक्स. लिहू नका, आधी लक्ष द्या. मग आता पुढे काय करायचे बघा, आपल्याला इक्वेशन बनवायचे. इक्वेशन बनवण्यासाठी काय करावं लागेल, टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम मल्टिप्लाइज बाय नंबर ऑफ ट्रीज इन रो. दोघांचं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती येतं, 150. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती येतं, एक्स. नंबर ऑफ ट्रीज इन रो किती येतं, 5 प्लस एक्स. मल्टिप्लिकेशन करा, इक्वेशन तयार होईल. मग इक्वेशन काय मिळेल, 150 इज इक्वल टू एक्स इंटू 5 5x आणि एक्स इंटू एक्स, एक्सचा स्क्वेअर. ह्या 5 ला इकडे पाठवा आणि इक्वेशन व्यवस्थित लिहून द्या, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. मग आता 150 चे असे फॅक्टर्स करायचे की ज्याचं ॲडिशन सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे, 5 प्लस 5 मायनस 150 काय येईल बरं, 50 आणि 15 अँड 10. 15 ला प्लस साइन आणि 10 ला मायनस साइन. एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये x कॉमन आहे, ब्रॅकेटमध्ये राहिला x प्लस 15. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 10 कॉमन आहे, ब्रॅकेटमध्ये आला x प्लस 15 इज इक्वल टू 0. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे म्हणून इथे ब्रॅकेटचं मायनसचं काय झालं, प्लस. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर आतलं साइन बदलायचं. दोन ब्रॅकेट सेम झाले, एकदाच लिहा x प्लस 15 इज इक्वल आणि दुसरा ब्रॅकेट x मायनस 10 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेपरेट करा. x प्लस 15 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू मायनस 15 आणि दुसरा ब्रॅकेट काय येईल, x मायनस 10 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 10. आता नंबर ऑफ ट्रीज निगेटिव्ह मध्ये असतील का, नाही. मग लिहायचं नंबर ऑफ ट्रीज आर नॉट इन निगेटिव्ह नंबर, therefore x is equal to 10. मग हे काय झालं, आपलं करेक्ट आन्सर झाला. आणि मग आपल्याला इथे काय विचारलं, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम आणि रोज दोन्ही पण घालायचे. therefore नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज इक्वल टू, कॉलम मध्ये किती ट्रीज येतील मग, 10 आणि नंबर ऑफ ट्रीज इन रो is equal to 5 plus 10 is equal to 15.